सैनिक टाकळी येथील कृष्णा नदीत मगरीचा वावर। सैनिक टाकळी येथील कृष्णा नदीत सुमारे 6 ते 7 फूट लांबीच्या मगर नदीत पाण्यावर तरंगताना आढळली। सैनिक टाकळी चंदूर पुलावरून जात असताना एका प्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये शूटिंग केलेलं आहे। गेल्याच आठवड्यात दानवड येथे झालेल्या मगरीच्या हल्ल्यात एकाचा जीव गमवावा लागला होता। त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांसह मच्छीमारांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। दरम्यान टाकळी ते अकिवाट होतात मोठ्या प्रमाणात मगरीचा वावर असल्याचं स्थानिक नागरिकांचं मत आहे। यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झालेली आहे। मगरीच्या वावरामुळे नदीमधील विद्युत मोटारीचे देखभाल दुरुस्ती करताना शेतकऱ्यांच्या जीवावर बेतू शकते। शेतकऱ्यांना पाणवठ्यांजवळील शेतात काम करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे। मगरीला सुरक्षितपणे पकडण्यासाठी आणि स्थलांतरित करण्यासाठी स्थानिक अधिकारी आणि वन्यजीव तज्ज्ञांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते आहे। मी अमर गायकवाड, सैनिक टाकळी। कृष्णा नदीत जो मगरीचा वावर सुरू आहे तो वावर इतका भयानक आहे की प्रत्येक वेळेला मगर दिसत आहे। मी गेल्या आठवड्यापूर्वी माझी मोटर दुरुस्त करत असताना साईटला मगरीचा दर्शन झाले आहे। त्यामुळे आत्ता आणि आज ह्या दिवसात आत्ता आणि मगर दिसत आहे प्रत्येक वेळेला। ह्या संबंधित मोटरी दुरुस्त करण्यासाठी ह्या विभागातील सगळ्या मोटरी ज्या नदीकाठच्या आहेत त्या सगळ्या पाण्यातील असल्यामुळे दुरुस्तीसाठी पाण्यात उतरावं लागत आहे। त्यामुळे त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता असल्यामुळे या संबंधित विभागाने मगरींचा बंदोबस्त करावा ही ग्रामस्थ आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवाकडून मागणी होती। मी दीपक पाटील। आज आपल्या नदीपट्ट्यात जर बघितलं तर या ठिकाणी नदीपात्रामध्ये गेल्या 2005 पासून मगरींचा वावर वाढलेला आहे। परवा आमच्या दत्तवाडमध्ये घटना घडली की मगरीच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि अशा पद्धतीनं नदीच्या पात्रामध्ये मगरींची संख्या वाढलेली आहे। त्याकडे वन विभागानं तात्काळ याची दखल घेऊन त्या ठिकाणी मगरी पकडण्याची मोहीम राबवून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडावं। दुसरी गोष्ट जर बघितलं तर ऊसामध्ये सुद्धा आपल्या ऊस पट्ट्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बिबटे, तरस, कोल्हे, लांडगे यांचासुद्धा वावर वाढलेला आहे। म्हणजे वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर औद्योगिकरणानं घाला घातल्यामुळे त्या ठिकाणी आज ते वन्य प्राणी मानवी वस्तीमध्ये आढळायला लागल्यात आणि शेतकऱ्याला आज या ठिकाणी शेती करायचं अवघड झालं आहे। रात्री अपरात्री लाईट असते, त्या ठिकाणी पाणी पाजायला जर गेला तर कधी जंगली प्राण्याचा हल्ला होईल याची खात्री नाही। त्यामुळे आज शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे। आज नदीपात्रात मगरींचा वावर वाढलेला आहे, त्याचप्रमाणे ऊसामध्ये बिबटे, तरस, लांडगे यांचासुद्धा वावर वाढलेला आहे। त्यामुळं शेतकरी आज शेती करण्यासाठी हतलप झालेला आहे किंवा त्याला शेतामध्ये जायला भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। याची दखल शासनानं तात्काळ घेऊन आज नदीपात्रातल्या मगरी पकडण्याची मोहीम असू दे किंवा बिबटे, तरस, लांडगे यांना पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडावं आणि मानवाचं जे अतिक्रमण प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर व्हायला लागलं ते थांबवावं। एकंदरीत हा विकासाचे दुष्परिणामसुद्धा आहेत। त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन या गोष्टींचं निराकरण तात्काळ करावं। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सैनिक टाकळी।